मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीतील सविता दत्तात्रय घाटाळ यांचे घर दिनांक 1 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे कोसळले। या दुर्घटनेत घराचे 100% नुकसान झाले असून कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे। यापूर्वी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने या घराच्या अत्यंत जीर्ण अवस्थेबाबत 2 महिन्यांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते। मात्र त्यानंतरही संबंधित यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधींनी आवश्यक दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। सविता घाटाळ यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून घरकुल योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे। प्रथम त्यांच्या सासऱ्यांनी घरकुलासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केली होती। त्यांच्या निधनानंतर पती दत्तात्रय घाटाळ यांनीही अनेक वेळा पत्रव्यवहार केला, मात्र त्यांचेही निधन झाले आणि आजपर्यंत या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। घर कोसळल्यामुळे घरातील धान्य, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य पावसात भिजून नुकसान झाले आहे। सध्या सविता घाटाळ आपल्या 4 लहान मुलांसह उघड्यावर राहत असून मुलांचे शिक्षणही संकटात आले आहे। विशेष म्हणजे घटना घडून बराच कालावधी उलटूनही अद्याप कोणताही अधिकारी किंवा सरपंच, उपसरपंच सदस्य घटनास्थळी भेट देण्यासाठी पोहोचला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। ग्रामसेवक यांनी या कुटुंबाला भेट दिली आहे। आम्हाला तातडीने राहण्यासाठी सुरक्षित निवारा आणि घरकुलाची व्यवस्था करून द्यावी। आमच्या कुटुंबाला शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा अशी भावनिक विनंती सविता दत्तात्रय घाटाळ यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केली। कॅमेरामन बाळू गांगुर्डे, प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। नमस्कार, मी रघुनाथ गांगुर्डे। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, आवाज जनतेच्या जनतेपर्यंत। आज आपण पालघर जिल्ह्यातील असलेलं मोखाडा तालुका आणि मोखाडा तालुक्यातील असलेली ग्रामपंचायत म्हणजे खोच ग्रामपंचायत आपण त्या ठिकाणी आला आहोत। मला वाटतं आपण 2 महिन्यापूर्वी ह्याच घराची आपण या ठिकाणी बघू शकता की या घराची आपण बातमी केलेली होती की या घरामध्ये अतिशय घरात घुसण्यासाठी पण माणसाचं मन होत नव्हतं का की आत्ता पडेल मग पडेल असं परिस्थिती त्यावेळेस होती। आपण त्यावेळेस बातमी करताना आपण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना, जे ग्रामसेवक असतील, कर्मचाऱ्यांना, आपण सगळ्यांना इथे या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या महिलेने सुद्धा बऱ्याच वेळेस प्रयत्नसुद्धा केले, पण आजपर्यंत त्यांना काय घरकुल मिळालं ना। आज आपण बघू शकता परिस्थिती की या महिलेचं घर आज भर पावसाळ्यामध्ये, हे बघू शकता परिस्थिती का भर आता पावसाळा सुरू झाला आहे आणि घर पूर्ण जमीनदुस्त झालेलं आहे। तिला कुठल्याही तिच्या वस्तू शिल्लक राहिलेली नाही। घर पूर्ण पडलेलं आहे आणि पूर्ण 100% घराचं नुकसान झालेलं आहे। आज या ठिकाणी आपण ती ज्या महिलेचं नुकसान झालेलं आहे आपण तिच्याशी बोलणार आहे। ताई, तुमचं नाव काय? कविता दत्तात्रय घाटाळ। हे घर कधी हे झालं? 1 तारखेला पडला। 1 तारखेला पडलं। या संदर्भात तुम्ही काही इथले जे काही अधिकारी, ग्रामपंचायतचे काही कार्यकर्ते असतील किंवा अधिकारी असतील तर तुम्ही काय बोलले, भेटले ते का सरपंचांना? सरपंच नाही आले तर ग्रामसेवक फक्त आले ते। ग्रामसेवक आले, त्यांनी काय केलं? फोटो काढला आणि पत्र हे करून आणि दिलं पाठवून तिकडे। आता सध्या तुम्ही कुठे राहताय? आता कुठं उघड्यावरच राहतो। काय तुमचं काय म्हणणं, शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने घरकुल दिली पाहिजे ना। घरकुल दिली पाहिजे का? पण मग आता तुम्ही राहणार कुठे? आता कुठं राहू? पोरं किती तुम्हाला आहेत? 4 पोरं आहेत। काय वाटतं तुम्हाला आता काय शासनाने काय करायला पाहिजे? कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे का नको पाहिजे? शासनाने घरकुल दिली पाहिजे ना, कुठंतरी राहायची सोय तर केली पाहिजे। आणि तुम्हाला मुलं किती आहेत? 4 आहेत। 4 मुलं। मुलं काय करतात? किती मोठे आहेत? मुलं शाळेत आहेत, बारीक बारीक आहेत। बाहेर आहेत। आणि मग घरात सगळं घर कोण सांभाळतं? मी एकटी सांभाळते। त्यांचं म्हणणं आहे की त्यांची जे लहान लहान मुलं आहेत ते शाळेत शिकतात आणि आधी खरं तर एक सगळ्यात मोठा धोका टळला आहे की घरात कुणालाही जी इजा व्हायला पाहिजे, जीवितहानी झालेली नाही, हे सगळ्यात मोठं संकट टळलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की विधवा महिला आहे। आपण गेल्या सरपंचाचं सुद्धा यांचं कर्तव्य आहे या ठिकाणी येऊन बघितलं पाहिजे, घराची परिस्थिती बघितली पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे। काही तर कोणी अजिबात तिकडे लक्ष द्यायला तयार नाही। असं वाटतं की ते खूप बिकट परिस्थिती आहे, त्याच्यामुळे असं वाटतंय। तर त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने लवकर मला राहण्याची व्यवस्था, तुम्हाला धान्य वगैरे काय आहे का सध्या खाली? तर काहीच नाही। मग काय धान्य काय झालं? सगळं भिजून गेलं। पाण्याचे ते काय करतील आता? लहान लहान पोरा। ताई, तुमचं नाव काय? माझा मीरा राजेंद्र मुकाशी। आणि तुम्ही इथले रहिवासी आहेत का? रहिवासी। काय वाटतं काय परिस्थिती कशी आहे तुम्हाला तर दिसतच असेल ना। आता ती काय करेल बिचारी, माझी सारखी विधवा आहे। काय केलं पाहिजे शासनाने? मग काय केला पाहिजे? काहीतरी दिला पाहिजे त्यांना, घरकुल दिला पाहिजे, काय मदत दिली पाहिजे पैशांची, काय केला पाहिजे? सरपंच किंवा सरपंच काय दिले असेल त्यांनी नाव, आता तेवढं नाही माहित आम्हाला, पण दिला बोलते नाव।
आतापर्यंत तुम्हाला काय मदत झाली का कोणाकडनं? कोणाकडूनच कोणाकडनंच काहीच मदत नाही झालं काहीच का नाही कोणी झाली. पाहायला सुद्धा आला नाही इकडे. कुठलाच अधिकारी आले नाही का? कोणीच नाही तलाठी सुद्धा आलेला नाही? नाही कोणीच तलाठी नाही. पण सरपंच आला का? सरपंचही नाही, सदस्य वगैरे कोणी? कोणीच नाही. फक्त कोण आले तर? ग्रामसेविका फक्त एकटी आली ती. ती मॅडम आलते का? बाकी कुठला अधिकारी आला? कोणीच नाही आला. त्यांचा आता भर पावसाळ्यात काय करणार आहे मग? अशा अवस्थेत कुठं राहणार आहे, कुठं काय करणार आहे? लहान लहान मुलं शाळेत गेली म्हणून बरं झालं, नाही तर ते मुलांची काय अवस्था झाली पाहिजे. मग आज बरी बाहेर होती, नाही तर मरून गेली असती का नाही? 4 मुलं ती काय केलं असता त्यांनी मग? आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांचे लहान लहान 4 मुलं आहेत, ते शाळेत गेले. एवढं तरी चांगलं आहे की मुलं शाळेत गेले होते आणि घर पडलं आणि त्या नेमकं कामाला सुद्धा गेले, म्हणून ते घर पडलं आणि खूप म्हणजे 100% त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ते कळकळीची विनंती करतात शासनाला तिला सगळं की इथल्या स्थानिक जे नेते असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, सभापती साहेब असतील, सगळ्या अधिकाऱ्यांना ते विनंती करतात की आम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला मदत मिळावी अशी ते विनंती करतायत. कॅमेरामॅन बाळू गांगुर्डेसह प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा. धन्यवाद.